मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 4 या पुस्तकातील 14 नंबरची कविता खेळातील स्वयंपाक या कवितेचा अभ्यास करणार आहोत। खेळातील स्वयंपाक। पिठामध्ये पाणी घालतो, तिंबून तिंबून कणिक मळतो, भरभर भरभर पोळी लाटतो, पोळीचा फुगा तव्यावरती फुगतो, गरम गरम पोळी वाढतो, विळीवरती वांगे चिरतो, गरम मसाला त्यात भरतो, कढईत तेल मोहरी फुटता, तिखट घालून रस्सा करतो, डाळ तांदूळ भांड्यात भरतो, पाण्याची वर धार धरतो, कुकरच्या तोंडात शिट्टी कोणतो, स्वयंपाक झाला जाहीर करतो, स्वयंपाक माझा डब्बीत मावतो, तरीही आम्ही पोटभर जेवतो, पचनासाठी 2 फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो। मुलांनो, या कवितेचे लेखक आहे किशोर पाठक। कवीने लहानपणीचा जो स्वयंपाक हा जो खेळ मुलं खेळायची घर घर या खेळामध्ये, त्या खेळाचं खूप छान पद्धतीने वर्णन या कवितेत केलं आहे। तरी इथं तुम्हाला चित्र दिसत असेल, एक मुलगा आहे आणि तो स्वयंपाक करतोय आणि तो म्हणतोय की मी पिठामध्ये पाणी घालतो, तिंबून तिंबून कणिक मळतो। तर मुलगा कणिक कसा मळत आहे? तिंबून तिंबून। कणिक मळून झाल्यावर तो काय करतो? भरभर भरभर पोळी लाटतो आणि ज्यावेळेस तो पोळी लाटतो त्यावेळेस पोळीचा फुगा तव्यावर फुगतो, पोळी टम्म असे फुगते। नंतर तो विळीवर वांगी चिरतो। कशावर वांगे चिरतो? तो विळीवर। आणि वांग्यामध्ये काय भरतो? गरम गरम मसाला। कढईत तेल मोहरी फुटता, तिखट घालून रस्सा करतो। चपाती पोळी आणि वांग्याची भाजी करून झाल्यानंतर मुलगा पुढे काय करतोय? डाळ तांदूळ भांड्यात भरतो आणि त्यामध्ये पाणी घालतो आणि मग ते कुकरला लावतो आणि नंतर स्वयंपाक झाला असं जाहीर करतो। आणि मुलाचा स्वयंपाक कसा असतो? तर मुलाचा स्वयंपाक इतका थोडासा असतो की तो छोट्याशा डब्बीत सुद्धा मावतो, ठीक आहे। आणि तो म्हणतो की तरीही आम्ही पोटभर जेवतो आणि स्वयंपाकानंतर पचनासाठी काय करतो? 2 फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो। असे खूप छान असे वर्णन किशोर पाठक यांनी या कवितेत खेळातील स्वयंपाकाचे केलेले आहे। तर या कवितेच्या खाली काही क्वेश्चन आन्सर आहेत, ते सुद्धा आपण बघूया। पहिला प्रश्न आहे, खालील कामांसाठी कवितेत आलेल्या कृती क्रमाने सांगा। पोळी करणे। पोळी करण्यासाठी काय कृती आलेली आहे? तिंबून तिंबून पीठ मळणे आणि नंतर भरभर भरभर पोळी करणे। भाजी करणे। भाजी करण्यासाठी काय आलेलं आहे? विळीवर वांगे चिरणे आणि नंतर त्यात गरम गरम मसाला भरणे। पुढे आहे भात करणे। त्यासाठी डाळ आणि भात भांड्यामध्ये घेणे, त्यावर पाण्याची धार धरणे आणि कुकरला शिट्टी लावणे। पुढचा प्रश्न आहे, खालील कृतीसाठी कोणती साधने लागतात ते सांगा। पहिला अ आहे पोळी भाजणे। पोळी भाजण्यासाठी काय लागतं? तवा। पुढे आहे भाजी चिरणे। भाजी चिरण्यासाठी लागतं विळी आणि नंतर आहे भात करणे। भात करण्यासाठी लागतो कुकर। तर मुलांनो, तुम्हाला ही कविता समजली असेल, आवडली असेल तर आपल्या मराठी मातृभाषा चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।